सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीमध्ये झालेल्या गर्दीनं साईबाबांच्या चरणी 8 दिवसांच्या कालावधीमध्ये तब्बल 23,29,23,373 रुपये रकमेचं मोठं दान भरभरून दिलंय. 8 लाखांहून अधिक साई भक्तांनी या काळामध्ये साई समाधीचं दर्शन घेतल्याची ही आकडेवारी समोर आली आहे. नाताळच्या सुट्ट्या नवीन वर्षाच्या स्वागतावेळी भाविकांकडून साईबाबांच्या चरणी मोठं महादान झाल्याचं दिसून आलंय. साईबाबा संस्थांच्या वतीनं नाताळच्या सुट्ट्या नववर्षानिमित्त शिर्डी महोत्सवाचं आयोजन केलं होतं. या सुट्ट्यांच्या कालावधीमध्ये साईंच्या चरणी 8 दिवसांच्या कालावधीत तब्बल 23,29,00,000 रुपयांचं मोठं दान जमा झाल्याची माहिती साई संस्थांचे सीईओ गोरक्ष गाडीलकर यांनी माध्यमांना दिली. देणगी काउंटरवर 3,22,43,388 रुपये प्राप्त झाले असून पीआरओ सशुल्क देणगी पासेसच्या माध्यमातून 2,42,40,60,000 रुपये, दक्षिणापेटी 6,02,61,006 रुपये, डेबिट क्रेडिट कार्ड, ऑनलाईन देणगी, चेक, डीडी देणगी, मनी ऑर्डरद्वारे 10,18,86,955 रुपये इतकं दान प्राप्त झालं. तर 36,38,610 रुपये किमतीचं 293.910 ग्रॅम सोनं, 9,49,741 रुपये किमतीची 5,983.970 ग्रॅम चांदी, 26 देशातील परकीय चलनाद्वारे 16,83,673 रुपये जमा झाले. तर 80 लाख रुपये सुवर्णजडित हिरे मुकुट असं एकूण 23,29,23,373 रुपये साईबाबा संस्थांकडे देणगीद्वारे जमा झाले आहे. ओम साईराम. नवीन वर्षाची सुरुवात बाबांच्या दर्शनाने करण्यासाठी, त्याचप्रमाणे नाताळच्या सुट्ट्या होत्या. या कालावधीमध्ये जे आहे ते जवळपास 8 लाख भाविकांनी जे आहे ते बाबांचं दर्शन घेतलेलं आहे. आणि बाबांचं दर्शन घेतल्यानंतर जवळपास 23 कोटीची गुरुदक्षिणा जी आहे ते भक्तांनी जी आहे ती बाबांना अर्पण केलेली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने 10 कोटीची दक्षिणा जी आहे ती ऑनलाईन प्राप्त झालेली आहे. 6 कोटी रुपये जे आहे ते दक्षिणा पेटीमध्ये प्राप्त झालेले आहेत. 2,42,00,000 जे आहेत ते पेड पास दर्शन. नंतर देणगी काउंटरवर जे आहे ते 3,22,00,000 रुपये प्राप्त झालेले आहेत. 80 लाखाचा सुवर्ण मुकुट जो आहे तो प्राप्त झालेला आहे. असे जवळपास 23,29,00,000 रुपये जे आहेत ते 25 डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीमध्ये साईबाबा संस्थांना देणगी स्वरूपामध्ये प्राप्त झालेले आहेत. देणगी दिलेल्या सर्व साई भक्तांचं मी साईबाबा संस्थांच्या वतीने त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. जी देणगी प्राप्त झालेली असती या देणगीच्या माध्यमातून साईबाबा संस्थांचं 550 बेडचं 2 हॉस्पिटल आहेत. त्या ठिकाणी आपण ओपन हार्ट सर्जरी, न्यूरो सर्जरी, ऑर्थो, जनरल मेडिसिन अशी सर्व ट्रीटमेंट जी आहे ते भक्तांना, ज्याची आर्थिक स्थिती एकदम गरिबीची आहे त्याचं 50 रुपयामध्ये आपण ऑपरेशन करतो. आणि जवळपास 1,500च्या दरम्यान पेशंट त्या ठिकाणी दररोज असतात. 500 पेशंट ॲडमिट असतात. यासोबतच प्रसादालयामध्ये सुद्धा जे आहे ते जवळपास 6,44,000 भक्तांनी जे आहे प्रसाद भोजन आणि नाश्ता पाकिटाचं जे आहे ते वाटप करण्यात आलेलं आहे. मागील वर्षी नेमकं किती दान याच काळात आपल्याला मिळालं होतं? या वर्षीच्या दानात काय तफावत आहे? मागच्या वेळेच्या भक्तांची संख्या यावेळेच्या भक्तांची संख्येत काय फरक आहे? यावेळेची भक्ताची संख्या जी आहे जवळपास मागील वर्षीपेक्षा जी आहे ते म्हणजे 31 डिसेंबरला आणि 1 जानेवारीला जी भक्ताची संख्या जी होती ती मागील वर्षीच्या जवळपास 1.5 पट होती. म्हणजे मागील वर्षीसुद्धा मी होतो तर दुपारी 2 वाजेपर्यंत 1 जानेवारीला 2 वाजेपर्यंत सर्वसाधारणपणे लाईन जी आहे ती आटोक्यात आलेली होती. यावर्षी 1 जानेवारीला रात्री 11:30 पर्यंत दर्शन चाललं. म्हणजे जवळपास 1.5 पट भक्तांची संख्या जी आहे ती वाढलेली होती. आणि भक्तांच्यामध्ये मोठं उत्साहाचं वातावरण होतं. म्हणजे बाबांच्या चरण पादुका यात्रा जी आहे आपण साऊथमध्ये एप्रिलमध्ये काढली. त्यानंतर आपण डिसेंबरमध्ये जे नॉर्थमध्ये वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन आलो. त्यामुळे भक्तांच्यामध्ये एकदम उत्साहाचं वातावरण होतं. आणि भक्तांची संख्या वाढण्यामागे हे एक कारण आहे. साईबाबा संस्थांनी मागील वर्षामध्ये भक्तांना समोर ठेवून जे वेगवेगळे उपक्रम राबवले त्यामुळे सुद्धा जे आहे ते भक्तांच्यामध्ये उत्साहाचं वातावरण आहे. आणि बाबांची शक्ती मोठी आहे. ती शक्ती जी आहे ती भक्तांना जी आहे ते आपल्याकडं ओढत असते. आणि दिवसेंदिवस जे आहे ते या ठिकाणी भक्तांची संख्या जी वाढणारच आहे.
इथून पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा जे आहे ते बाबांच्या चरण पादुका यात्रेचं आयोजन जे आहे म्हणजे आंध्र प्रदेश, तेलंगणा, बिहार, ओरिसा, गुजरात, राजस्थान या राज्यामध्ये करण्याचा संस्थांचा मानस आहे आणि त्या दृष्टीने तयारी जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. या कालावधीमध्ये आपल्याला 26 देशातील साई भक्तांकडून 26 देशातील साई भक्तांकडून जे आहे ते 16,83,673 रुपयाचं जे आहे ते परकीय चलन प्राप्त झालेलं आहे. आता त्याचं मूल्यांकन जे आहे ते परकीय चलन जे आहे ते आपलं मूल्यांकन करून जे त्याचं व्हॅल्युएशन काढता येईल नंतर. सर्व म्हणजे PRO म्हणजे जे दर्शन पास जे आहेत, दर्शन पास असतील, आरती पास असतील, या माध्यमातून जे आहे ते 2,42,00,000 रुपये प्राप्त झालेले आहेत. साईबाबांच्या चरणी दिवसागणिक भाविकांच्या देणगीची संख्या वाढत चालली असून मागील काही वर्षांच्या तुलनेमध्ये यंदाच्या वर्षी मोठं दान नवीन वर्षाच्या स्वागताला प्राप्त झालंय. एसन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी.